अर्थातच सूरज, मात्र आपण पाहिलं की अलीकडच्या काळात या भेटीगाठी वाढतायत, म्हणजे सण असो, वाढदिवस असो किंवा असं स्नेहभोजन, एकमेकांच्या भेटीगाठी वाढतायत, घरी येणं जाणं होत आहे। जरी याला प्रारूप देत असले ते की हे कौटुंबिक भेटे, मात्र राजकीय चर्चा होऊ शकतात आणि अशातच आता महाविकास आघाडीमध्ये चौथा भिडू म्हणून राज ठाकरे जाण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे। म्हणून सुद्धा त्याची चाचपणी करण्यासाठी, अनुकूलता तपासण्यासाठी ही भेट असू शकते का? निश्चित असं देखील म्हणता येईल, कारण महाविकास आघाडीमध्ये जर का राज ठाकरे आले तर मग नेमकं पुढची समीकरणं कशी असतील, जागा वाटपाची समीकरणं कशी असतील। मुख्य म्हणजे महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे घेण्यासाठी बाकीचे जे पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये मधले ते अनुकूल आहेत का राज ठाकरेंना घेण्यासाठी, किंबहुना मग राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय आहे की आपण वेगळं लढूया की महाविकास आघाडीमध्ये एकत्र येऊन लढूया, हे देखील हे समीकरण जे आहे ते आता या बैठकी दरम्यान घडू शकतात। मात्र असं देखील असलं तरी देखील जरी राज ठाकरे उद्धव ठाकरे हे जरी एकत्र आले तरी देखील बऱ्याच गोष्टी आहेत, कारण दोघांचंही जे मताधिक्य आहे किंवा दोघांचंही जे कॅडर आहे ते बऱ्यापैकी मुंबईमध्ये समान प्रमाणात आहे आणि त्यामुळे कुठेतरी जागा जर का सोडायची झाली तर मग कुठली जागा कोणासाठी सोडायची, असे अनेक जे प्रश्न आहेत ते युती झाल्यानंतर उद्भवू शकतात आणि त्यामुळे कुठेतरी अनेक गोष्टी ज्या आहेत, अनेक प्रश्न जे आहेत त्या भेटीमध्ये, अनेक समीकरणं या भेटीमध्ये ठरू शकतात। खरं तर युती व्हायची अजून बाकी आहे, मात्र त्याआधीची चाचपणी असू शकते का की जर आपलं गणित जुळून आलं जागा वाटपाचं तरच युती करूयात, नाही तर पुन्हा आपापल्या मार्गाने कार्यरत होऊयात? निश्चित असं म्हणूही शकतो, कारण युती होण्याआधी किंवा युती झाल्यानंतर अनेक प्रश्न जे उद्भवणार आहेत त्याआधी आपण जे प्रश्न उद्भवणार आहेत त्यावरती आपण पहिला मार्ग काढू, त्यावरती चर्चा करू, असं देखील काही गोष्टी दोन बंधूंमध्ये असू शकतात। त्यामुळे या ज्या अनेक भेटीगाठी, आता आजची ही भेट असेल किंवा मग या आधीच्या भेटीगाठी असतील, संजय राऊत असतील किंवा मग राज ठाकरे असतील त्यांच्यामधली बैठक असेल, अशा अनेक बैठकांमध्ये या चर्चा झाल्याची देखील माहिती आहे आणि त्यामुळे कुठेतरी या पुढे देखील भेटीगाठी ज्या आहेत, म्हणजे ऑफिशियल युती घोषित करण्याआधी अनेक भेटीगाठी ज्या आहेत त्या दोन बंधूंमध्ये होऊ शकतात, बड्या नेत्यांमध्ये देखील होऊ शकतात। कारण या आपण पाहिलं की या आधी अनेक आंदोलनं जे आहेत ते आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येऊन करण्याची देखील शक्यता आहे। म्हणून आता आपल्याला हे पाहणं महत्वाचं आहे की जर का युती झाली तर मग नेमकं समीकरण कसं असेल आणि या चर्चेअभावी नेमकं काय बाहेर येतंय आणि कार्यकर्त्यांना नेमकं काय या सगळ्या गोष्टींमधून मिळतंय हे बघणं महत्वाचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।